रोटी, कपडा आणि मकान देणारा हा अर्थसंकल्प आहे, महिलांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। घरी बसणारे घरीच बसणार, नेता ठरवू शकत नाहीत ते मोदींना काय टक्कर देणार, असा सवाल शिंदेंनी केला। तर विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। तर अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। महिलांना प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं रोटी, कपडा आणि मकान देणार हे केंद्र सरकार, मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे। एक सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प। जेव्हा जेव्हा मोदीजींवर त्यांनी आरोप केले तेव्हा तेव्हा यांचा साफ सुपडा झाला। आता देखील ते सगळे मिळून आरोप प्रत्यारोप करतायत, तेव्हाही त्यांचा सुपडा साफ होणार आहे। त्यांचं काय, घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचं? घरी बसलेले लोक घरीच बसवतात। पुन्हा मोदी सरकार स्थापन होईल। माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे। एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याच वेळी आर्थिक शिस्त पाळणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे। तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग? अरे हो की नाही? आणि नसेल तर नाही सांगा, ते करतात ते बघा। आता आता दिल्लीत सुरू आहेत जादूचे प्रयोग। जादूचे प्रयोग म्हणजे काय? मी लहानपणी बघायचो, तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा, अब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा। आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं। ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला। म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे। म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली। आज खरा अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे। दुर्दैवाने यांचं सरकार आलं तर जसा आजपर्यंतचा अनुभव आहे की निवडणुकीपर्यंत, मतदानापर्यंत गॅसचे दर खाली येतात आणि मतदान केलं की पुन्हा सगळे गॅसवर। पेट्रोलचे भाव तोपर्यंत खाली, मतदान झालं का पेट्रोल वाढलं। हे सगळं आता 10 वर्ष अनुभव घेतलेला आहे। 10 वर्ष आपल्या आयुष्याची आपल्या देशाने यांच्या नादी लागून वाया घालवलेली आहेत। याच्या पुढे मात्र असं होता कामा नये।